आपल्यासोबत आमदार रईस शेख आहेत. सर, तुमच्या मतदारसंघामध्ये प्राथमिक शाळेची जी शाळा आहे, जे वर्ग आहेत त्याची दुरवस्था झाली, काय एकूणच प्रकरण आहे, काय त्याविषयी सांगा? बघा जे ULC ज्याला म्हणतात ते जे कॉर्पोरेशन आहे त्याच्यामध्ये बंधनकारकच नाही की तुम्ही शिक्षावर किती टक्के खर्च करावा. मुद्दा असा आहे की भिवंडी नगरपालिकामध्ये 77 लाख 1 कोटी पण तिथे शिक्षामध्ये खर्च झालेला नाही, भांडवली खर्च झालेला नाही. तर ही सगळी बाब आम्ही सरकारला निर्देशनात आणलेली आहे. तिथे खूप वाईट परिस्थिती आहे. क्लासरूम्स नाही आहेत, बेंचेस नाहीत, पाणी नाही, पिण्याचं नाही आहे. ही सगळी परिस्थिती सभागृहामध्ये ठेवली आहे आणि सरकारला मी निवेदन केलेलं आहे की सोशल ऑडिट करा त्याचा, म्हणजे ते गुणवत्ता काय आहे. 30 कोटीची मागणी आम्ही केलेली आहे आणि सगळे जे स्वास्थ्य संस्था आहेत त्यांना बंधनकारक करा ना तुम्ही. महिलांसाठी 5%, डिसेबलसाठी 2%, तर एज्युकेशनसाठी किती टक्के खर्च करायचा. आज 77 लाख पूर्ण वर्षामध्ये आणि लूट चालली आहे तिथे. तर हे सगळे मुद्दे आपण मांडले. तुम्हाला वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये खास करून सरकार निधी देईल असं वाटतं? दिलेली आहे, आम्ही आणलेली आहे आणि दिलं पाहिजे. तुम्हाला काय पुरोगामी महाराष्ट्र करायचं आहे, तुम्हाला विकसित महाराष्ट्र करायचं आहे, $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं आहे आणि तुमच्याकडे शाळा नाही तरी कोणतं राज्य आहे? धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते आमदार रईस शेख. मी गुणकदांग, DRV न्यूज, मुंबई.